नमस्कार. आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काहीतरी खास. फक्त 2 चमच तेलापासून असा होणारा हा जबरदस्त नाश्ता. चवीला एकदम भन्नाट लागणार आहे. करायला अतिशय सोपा आहे. घरी असलेल्या साहित्यामध्ये तयार होतो. चव पण खूप वेगळी आहे. अगदी समोसा कचोरीला सुद्धा मागे टाकणारा हा 2 चमच तेलापासून होणारा नाश्ता. चला तर मग सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, कढई एक गरम केलेली आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पाण्याला छान उकळी आली की त्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला घालायचं आहे मीठ आणि थोडंसं तेलसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता, पण मी तेल न घालता असंच करत आहे. तर 1 वाटी पाणी, तर 1 वाटी आपल्याला तांदळाची ही पिठी घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला गोळे न होऊ देता हलकंसं याला हलवून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी करायचं नाही, हलकं या पद्धतीने कोरडंच राहिलं पाहिजे. जेव्हा आपण झाकून ठेवू ना तेव्हा थोडंसं हे मऊ होतं. तर या पद्धतीनं जेवढं आपलं पिठी आहे तांदळाची तेवढंसंच पाणी घेतलं. या पद्धतीने याला हलवून घ्यायचं आहे. हलवून झालं की आता काय करायचं आहे, असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे. गॅस बंद करायचा. फक्त एक चांगली याची वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनटासाठी आपण झाकून ठेवता. तोपर्यंत करूता बटाट्याची स्टफिंग. आता आवरणाचं तयार झालेलं आहे. आतमध्ये स्टफिंग करूता त्याच्यासाठी 1 चमच इथं तेल घालून घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमच जिरं, अर्धा चमच मोहरी दोन्हीही घालून घ्यायचे. थोडंसं आलं घालायचं आहे. याला चांगलं परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहे. तर तिखटेनुसार कमी जास्त तुम्ही मिरच्या करून घेऊ शकता. 4 मिरच्याचे तुकडे इथं घातलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने याला हलवून घेतलं की याच्यामध्ये धने मी घालून घेतलेले आहेत. पहा 1 चमच धने आहेत. तर हलकेसे याला क्रश करून घेते. थोडेसे एकाचे 2 भाग केलेले आहेत. थोडंसं याला ठेचून घ्यायचं आणि या पद्धतीने घालून घ्यायचे. चव खूप छान लागते. त्याच्यामुळे धने इथं घातलेले आहेत. आपल्या घरी जे मसाले आहेत ना बेसिक तेच घालायचे, फार जास्त लागत नाहीत. चवीला एकदम छान लागते. आणि उकळलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत 3. तर सुरुवातीला मी बटाटे घालून या पद्धतीने हलकेसे हे मोडून घेतलेले आहेत. पण उकळलेले बटाटे आहेत, सुरुवातीला मॅश केलेलं नाही. या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं. म्हणजे 1 चमच मीठ घातलं आहे. थोडीशी हळद घातलेली आहे. कोथिंबीर घालायची आणि बटाटा मॅशरने याला छान मॅश करून घ्यायचं. या पद्धतीने चांगलं मॅश केलं की आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये मसालेसुद्धा घालून घेऊ शकता. लिंबू आवडत असेल तर लिंबू घातल्या तरीही चालेल. आमचूर पावडर घातल्या तरीही चालेल. मसाले तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. मी कोणताही मसाला न घालता या पद्धतीने याला हलवून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे हलवून झालं की या पद्धतीने याला काय करायचं आहे, 1 ते 2 मिनटासाठी झाकून ठेवायचे. म्हणजे छान वाफ निघते आणि चवीला हे छान लागते. तर पहा या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, याला 1-2 मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपली तांदळाची पिठी पाहणार आहोत तर आपण. तर या पद्धतीने ही पिठी आपली तयार झालेली आहे. हलकेसे याच्यामध्ये हा मोकळेपणा राहिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, एका प्लेटमध्ये हे घालून घ्यायचं आणि छान याला मळून घ्यायचं आहे. तर पहा जेव्हा हलकीशी गरम आहे ना तेव्हाच मळायची आहे. म्हणजे चांगलीही मळता येते. पाणी खूप जास्त झालं तर व्यवस्थित मळता येणार नाही. थोडीशी गरम आहे ना तर या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायची आहे. पाणी वगैरे न घालता असंच मळायचं आहे. याच्यामध्ये फक्त जेव्हा आपण तांदळाची पिठी पाण्यामध्ये टाकतोय ना तेव्हा फक्त गोळे होऊ द्यायचे नाहीत. आता छान सॉफ्ट आपल्याला मळून झालं की या पद्धतीने आपल्याला काय करायचे, इथं करंजाचा शेप मी देणार आहे त्याच्यामुळं काय करायचं, एक गोळा घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला हलकीशी पातळ अशी याची पारी हातावरच करून घ्यायची आहे. लाटायची वगैरे गरज नाही. हातावरच छान ही मोठी अशी पारी तयार होते. तर या पद्धतीने हलकीशी त्याची एक पुरी आपण तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, जेवढं तुम्हाला याच्यामधलं आवरण आवडेल ना, जे आपण स्टफिंग करून ठेवली होती बटाट्याची, ते तुम्ही कमी जास्तही घालून घेऊ शकता. आणि या पद्धतीने मी इथं करंजीचा शेप दिलेला आहे. तुम्हाला जो आवडेल ना तो तुम्ही शेप याला देऊन घेऊ शकता. ती या पद्धतीने मी करंजीचा याला शेप दिलेला आहे. जेव्हा गरम आहे ना तेव्हाच करून घ्या. जसं जसं तुम्ही करताय ना तसं तसं काय करायचं, एक कपडा वगैरे ठेवून याला झाकून ठेवल्या तरीही जमेल. ते या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, अंगठ्यानी या पद्धतीने आपल्याला एक छोटीशी त्याची पुरी करून घ्यायची. स्टफिंग बटाट्याची त्याच्यामध्ये भरायची आहे. पण बटाट्याची स्टफिंग ही थंड होऊ द्यायची, गरम गरम नाही भरायची. 1-2 ते 3 मिनटासाठी
चांगली थंड होऊ द्यायची. थंड झाल्याच्या नंतर या पद्धतीने याच्यामध्ये भरून घ्यायची आहे आणि एक करंजी आपली ही तयार करायची आहे. ती या पद्धतीने आपण पूर्णपणे ह्या करंज्या तयार करून ठेवलेल्या आहेत. थोडासा मी वेगळा शेप 1 2 ते 3 याला देऊन घेतलेला आहे. आवडीनुसार तुम्ही हे कमी जास्त करून घेऊ शकता. तर पहा, हे आपल्या तयार झालेले आहेत मस्त मसालेदार अशा करंज्या. आता आपल्याला याला तळायचं नाही तर उकडून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक चाळणी घ्यायची आहे. चाळणीला हलकंसं मी तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे कसं ही करंजी याला चिकटणार नाही. त्याच्यामुळे एक चाळणी घेतलेली आहे. तोपर्यंत कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला ही चाळणी घालून घ्यायची आहे. ती या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, स्टँडची गरज नाही, चाळणी व्यवस्थित त्याच्यावर आदराशी बसली जाते. त्याच्यामुळे मी स्टँड इथं वापरलेला नाही. तुमची कढई जर खूप मोठी असेल तर तुम्ही स्टँड ठेवून ही चाळणी त्याच्यावर ठेवून हे उकडून घेऊ शकता. एक 7 ते 8 मिनिटासाठी आपल्याला याला उकडून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण ठेवतो नाही त्याच्यापेक्षा सुद्धा ह्या फुलून मस्त अशा तयार झालेल्या आहेत, छान शिजलेल्या आहेत. त्यासुद्धा अशात आपण हे उकडून घेणार आहोत. सुरुवातीच्या उकडून घेतल्या ना तशाच. तर या पद्धतीने आपण ते बाजूला ठेवलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, आता याला एक उकडून घेतलेले आहेत. फार वेळ लागत नाही, 10 मिनिट पुरेसे झाले. आता आपल्याला काय करायचे, ह्या काढून घ्यायच्या. एका प्लेटवर मी काढून घेतलेले आहे. सुरुवातीची जी बॅच आहे ना तीच. आणि या पद्धतीने हलकीशी त्याला कट लावायचे आहेत, म्हणजे याला आपण तडक्यामध्ये थोडंसं खालीवरी करणार आहोत, म्हणजे ह्या छान लागतील. म्हणजे तडक्यामध्ये परतून घेणार आहोत. तर या पद्धतीने हलकेसे कट लावायचे आहेत आपल्याला, पूर्णपणे करणार नाही. अर्ध्या आपण अशा करूत, अर्ध्या तशा खायच्या. दोन्हीही छान लागतात, पण तडका दिला ना अजून चांगल्या लागतात. तर पहा, अगदी अर्धा चमच इथं तेल घालून घेतले. त्याच्यामध्ये पाऊण चमच जिरं, पाऊण चमच मोहरी घालायची आहे. थोडंसं हिंग घालायचं किंवा धने पावडर घालायचं. चाट मसाला मी घालून घेतलेला आहे. आमचूर पावडर वापरलं तरीही चालेल. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि या पद्धतीने परतून घेऊन जे आपण तयार करून ठेवले होते ना आपल्या करंज्या, त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आणि हलवून घ्यायचं आहे. याला फक्त आपल्याला खालीवर करायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही याच्यामध्ये. थोडंसं हलकंसं खालीवर केलं आहे 1 मिनिटासाठी की पुरेसं झालं. तर मस्त असा हा मसाल्याचा तयार आहे. दुसऱ्यासुद्धा मी या पद्धतीने दुसरीसुद्धा बॅच कट करून घेतलेली आहे. नाही केल्या तरीही चालेल, पण कट केल्या ना तर खायला मस्त असं हातामध्ये पकडून हे होतात आणि छोटे छोटे सुद्धा याचे काप तयार होतात. तर या पद्धतीने आपल्या दोन्हीही तयार झालेले आहेत. तुम्ही तडक्यामध्ये याला खालीवरी केल्या तरीही जमेल, नाही केल्या तरीही चालेल. तर या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा.